आणि एक नवीन विषयासह मी आपल्यासमोर आहे. आजचा विषय आहे कर्मचाऱ्याच्या संदर्भात. कर्मचारी हा असं समजलं जातं की तो देवदूत आहे. शब्द मोठे मोठे आहेत, मात्र त्याला मिळतंय काय? तो सफाई कर्मचारी आपलं सगळं सर्वस्व पणाला लावून देशाची सेवा करतोय. प्रत्येक माणसाला हवा असणारा असा सफाई कर्मचारी, मात्र त्याचं वास्तव जीवन कसं आहे हे समजणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून ही चर्चा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मित्र हो, या ठिकाणी फार महत्वाची अशी माहिती आहे की दर 5 दिवसाला जे डोक्यावर मैला वाहून घेऊन जाणारे लोक आहेत त्यांचा मृत्यू होतोय. आरोग्याचे प्रश्न त्याचे आहेत, त्याच्या वेतनाचे किंवा त्याच्या पगाराचे प्रश्न आहेत. अलीकडे ठेकेदारी पद्धत सुरू आहे आणि त्या ठेकेदारी पद्धतीने तर या सफाई कर्मचाऱ्याला मोठ्या प्रमाणात त्याची पिळवणूक होत आहे आणि ती पिळवणूक ही फार भयंकर आहे. जी अमानवी काम आहे ती सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागतात. आणि काय आधार दिला जातोय की स्वच्छता भक्ती से बढ़कर है. बघा शब्द कसे वापरलेले आहेत. म्हणजे भक्ती करायची असेल तर त्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला देव बघायचा असेल तर त्याची काही गरज नाही. तुम्ही स्वच्छता करा, म्हणजे मानवाची सेवा करा, लोकांची सेवा करा, त्यांची घाण साफ करा. अशा पद्धतीची स्लोगन दिल्या जातात, अशा पद्धतीचे मांडणी केली जाते आणि त्या मांडणीला आम्ही बळी पडतोय. कारण हेच असतं की 18 आमच्या दारिद्र्य. त्यांनी एक मार्ग शोधलेला असतो आणि तो मार्ग असतो की जगण्यासाठी आपल्याला कोणतं तरी काम केलं पाहिजे आणि तो या मार्गाला बळी पडतोय. मित्र हो, ही भयंकर समस्या आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी चर्चा महत्वाची आहे. या ठिकाणी आपण मुंबईवरून आपल्यासोबत डॉक्टर हेमांगी कडलक आहेत. हेमांगी कडलक याच विषयाच्या सफाई कर्मचाऱ्याच्या संदर्भात त्यांचा शोध प्रबंध त्यांनी सादर केलाय. तो मुंबई विश्वविद्यापीठामध्ये त्यांनी याच विषयाचा खोल अभ्यास करून केवळ त्या अभ्यासकच नाही तर त्या तळागाळातील कार्यकर्ते पण म्हणून आहेत. त्या कामाच्या आधारावरच त्यांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे. प्रथमतः मॅडम, मी आपणास आपले स्वागत करतोय आणि आपणास धन्यवाद देतोय की आपण MNT साठी आपला वेळ देत आहात. ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मित्र हो, MNT न्यूज नेटवर्कने 1 महिन्यापूर्वी एक रिपोर्ट सादर केलेला आहे. तो 3 मिनिटाची ती बातमी आहे. ती प्रथमतः बघूया आणि मगच आपण आपल्या या चर्चेला सुरुवात करूया. जय भीम, जय मूल निवासी। MNT न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है। साल 2019 में सुप्रीम कोर्ट ने सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों से 1993 के बाद से प्रत्यक्ष या परोक्ष रूप से काम पर रखे गए सिर पर मैला ढोने वाले लोगों की संख्या के बारे में स्थिति रिपोर्ट दायर करने को कहा था। हालांकि याचिकाकर्ताओं ने कहा है कि 40 से अधिक राज्यों में से केवल 13 ने ही हलफनामा दाखिल किया है। उच्चतम न्यायालय ने सोमवार को कहा कि वह सिर पर मैला ढोने की प्रथा के मुद्दे पर राज्यों को जवाब देने के लिए बाध्य नहीं कर सकता, लेकिन वह इससे संबंधित याचिका पर सुनवाई जरूर करेगा। बता दें कि गैर सरकारी संगठन क्रिमिनल जस्टिस सोसाइटी ऑफ इंडिया की ओर से अधिवक्ता आशिमा मंडला ने कहा कि हर 5 दिन में सिर पर मैला ढोने वाले एक व्यक्ति की मौत हो जाती है और यह मुद्दा राज्यसभा में भी उठ चुका है। मंडला ने कहा कि फरवरी 2019 में मामले में नोटिस जारी किया गया था और 40 से अधिक प्रतिवादियों यानी राज्य में से केवल 13 ने ही जवाबी हलफनामा दाखिल किया है। पीठ ने कहा कि हम लोगों को जवाबी हलफनामा दाखिल करने के लिए बाध्य नहीं कर सकते, लेकिन हम इसके प्रतिकूल नतीजे निकालते हुए आगे बढ़ेंगे। देश में पहली बार सिर पर मैला ढोने की प्रथा को वर्ष 1993 में अवैध घोषित किया गया था। इसके बाद 2013 में कानून बनाकर इस पर पूरी तरह से प्रतिबंध लगाया गया था।
हालांकि आज भी समाज में मैला ढोने की प्रथा मौजूद है। न्यायालय ने कहा था कि मामला गंभीर है और सभी राज्यों तथा केंद्र शासित प्रदेशों को 4 सप्ताह के भीतर अपना जवाब दाखिल करना चाहिए। याचिका में सिर पर मैला ढोने वाले उन लोगों की संख्या बताए जाने का भी आग्रह किया गया है जिनकी 1993 के बाद के वर्षों में मौत हुई है। इसमें सभी राज्यों, केंद्र शासित प्रदेशों और भारतीय रेलवे को सिर पर मैला ढोने वाले लोगों की मौत की जांच करने और प्रत्यक्ष या परोक्ष रूप से लोगों से ऐसा काम करने वाले अधिकारियों, एजेंसियों, ठेकेदारों के खिलाफ कार्रवाई करने का निर्देश देने का भी आग्रह किया गया है। बता दें कि 11 फरवरी को केंद्र सरकार ने सदन में बताया था कि देश में हाथ से मैला ढोने वाले यानी मैनुअल स्क्वेंजर्स 63,692 लोगों की पहचान कर ली गई है। इनमें से 37,369 लोग उत्तर प्रदेश के हैं। सामाजिक न्याय व अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले द्वारा दिए गए आंकड़ों के मुताबिक हाथ से मैला ढोने वाले की सबसे अधिक संख्या उत्तर प्रदेश में है। इस मामले में महाराष्ट्र दूसरे स्थान पर है। यहाँ हाथ से मैला ढोने वाले 7,378 लोगों की पहचान की गई है, जबकि उत्तराखंड में ऐसे 4,295 लोग हैं और असम में 4,295 लोगों की पहचान की गई है। जानकारी के मुताबिक पिछले 5 सालों में नालों और टैंकों की सफाई के दौरान 340 लोगों की जान गई। जिन 340 लोगों की मौत हुई है उनमें से 217 को पूरा मुआवजा दिया गया है, जबकि 47 को आंशिक रूप से मुआवजा दिया गया है। इस वीडियो पर अपनी प्रतिक्रिया दें। मूल निवासी बहुजनों से जुड़ी अन्य खबरों के लिए हमारे YouTube चैनल और Facebook चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें। जय भीम, जय मूल निवासी। मॅडम, या चित्रफित मधली आपण एक भयान वास्तवता बघितलेली आहे. आपण या विषयाचे अभ्यासक आहात. काय सांगाल, काय आहे आपला अभ्यास? सर्वप्रथम जय भीम सर्वांना आणि MNT न्यूज ला धन्यवाद द्यायला वाटत आहे, कारण की त्यांनी मला बोलवलं ह्या विषयावर बोलण्यासाठी. हे जे आपण क्लिप बघितलं हे वास्तव आहे. आणि जर 2011च्या सेन्ससनुसार असं आलेलं आहे आकड्यांमध्ये की ऑलमोस्ट 2 लाखापर्यंतचे जे घर आहे, म्हणजे प्रत्येक घर 2 लाखापर्यंतचे घर जे आहे ते मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये इन्व्हॉल्व आहे. आता घरामध्ये जो प्रत्येक व्यक्ती असतो तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. घरामध्ये सपोज 6 किंवा 8 लोक असतील तर त्याच्यातले ऑलमोस्ट 5-6 लोक तर कामावर असतात. तर तुम्ही विचार करा, त्याचे मल्टिप्लिकेशन करा की 2 लाखाचे असे किती माणसं जे आहेत ते मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि हा गव्हर्नमेंटचा डेटा आहे, 2011 सेन्ससचा डेटा आहे. अशा केसमध्ये जर आपण बघितलं आणि त्यांची जर पडताळणी केली की हे जे लोक आहेत कोणत्या समाजातले आलेले आहेत, तर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जशी कास्ट किंवा जे जाती व्यवस्था आहे, जाती व्यवस्थेनुसार जे कामं लागून दिलेले आहेत ब्राह्मणिकल सोशल कास्ट सिस्टम मध्ये, याच्यामध्ये तुम्हाला एकही असा उच्चभ्रू समाजातला जसं ब्राह्मण समाजातला कोणताही व्यक्ती भेटतो. ओबीसी म्हटलं तरी पण हार्डली खूपच नसल्यासारखंच आहे. ऑलमोस्ट 100% मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये तर 100% एससीज आहे, शेड्यूल कास्ट. त्याच्यामध्ये पण एक खूप अशा सेग्रिगेटेड किंवा कॉन्सन्ट्रेटेड अशा जाती आहेत. त्याच जाती त्याच्यामध्ये जसं लालबेगी आहे, हलालखोर आहे, नंतर हे वाल्मिकी आहे. अशा खूप साऱ्या ह्या ज्या जाती आहेत ह्या पूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. म्हणजे भारतामध्ये जेवढे पण राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये जे पण शेड्यूल कास्ट आहेत तर ते वेगवेगळ्या तेच लोक ह्या कास्ट सिस्टम ज्या जाती प्रथेमध्ये जे हे जे काम आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. अशा केसमध्ये त्यांची जी प्रथा आहे ही जी आहे ही काय आतापासून लागू नाही झालेली आहे, किंवा ही जी तुम्हाला
100 वर्षापासून लागू नाही झाली. तर जेव्हापासून कास्ट सिस्टम आहे, जेव्हापासून हा कास्ट सिस्टमने समाज बनलेला आहे, तेव्हापासून हे लोक ह्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत. अशा याच्यामध्ये जेव्हा मी स्टडी केलेला आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की तुमच्या याच्यामध्ये किती पिढ्या जे आहेत याच्यामध्ये ह्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर माझ्या स्टडीनुसार ऑलमोस्ट 5 ते 6 म्हणजे ज्यांना माहिती आहेत, म्हणजे ज्यांनी मला सांगितलं, जे सफाई कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं 5 ते 6 त्यांना आठवतात. तर त्याच्या आधी पण असे कितीतरी त्यांच्या पिढ्या आहेत ज्यांना ते आठवत पण नाही की किती पिढ्या त्यांच्या ह्या सफाई कामामध्ये इन्व्हॉल्व आहे. जसं आपण कास्ट सिस्टम किंवा जाती प्रथेमध्ये बघतो, ब्राह्मणाला तुम्ही विचारा की बाबा तुम्ही किती वर्षापासून किंवा किती जनरेशन किंवा किती पिढ्यापासून तुम्ही एज्युकेशन घेत आहात, किती पिढ्यापासून तुम्हाला जे पण फॅसिलिटी अवेलेबल आहे, भले तुम्ही एज्युकेशन आहे किंवा ती लँड आहे किंवा बाकीच्या ज्या पण फॅसिलिटी त्यांना दिसत आहेत आणि त्या ते अनुभवत आहेत, त्यांना हे सांगता येणार नाही की किती वर्ष किती जनरेशन पासून हे लोक ह्या फॅसिलिटीचा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा युटिलायझेशन करतात. तशीच सेम कंडिशन ह्या लोकांची आहे की यांना हे माहित नाहीये की किती जनरेशन हे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर ही जी आहे ही कास्ट प्रथा किंवा ही जी सोशल सिस्टम ही अशी दुभागते की इथे हे लोक अजूनही त्या समाजामध्ये उच्चभ्रू समाजातले जे ब्राह्मण आहे किंवा अप्पर जे कोणते पण क्लासमध्ये कास्टमध्ये जे मोडता आहे, त्यांना हे माहित नाही की किती जनरेशन पासून हे लोक परिस्थितीचा किंवा त्यांच्या ज्या आपण त्यांना फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्या आहे त्याचा उपयोग करून घेतात. तसंच ह्या लोकांना माहित नाही की किती जनरेशन पासून हे लोक मैला ढोलत आहेत. आणि ही जी गोष्ट आहे, ह्या ज्या लोकांनी जे सुरू केलेलं आहे, तर टोपली संडास हा प्रकार जो सुरू झालेला, त्याच्या आधी पण मी जर तुम्हाला हिस्टॉरिकल कॉन्टॅक्ट द्यायचा असेल तर हिस्टॉरिकल कॉन्टॅक्ट द्यायचं म्हटलं तर ही जी कास्ट प्रथा आलेली त्याच्यानंतर आपल्या देशावर खूप खूप लोकांनी स्वाऱ्या केल्या. ओके, ब्राह्मण आले, त्यांनी ही कास्ट सिस्टम सुरू केली आणि त्यापासून ही जी प्रथा, ही मैला ढोण्याची प्रथा, ही त्यांना हे कोणी विलिंगली काम नाही केलंय, हे मला काय आवडतंय म्हणून काम नाही केलेलं, हे त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेलं काम आहे, फोर्सफुली लादलेलं काम आहे. का बाबा तुम्ही हे लोअर कास्टचे लोक आहात, कमी याच्यातले कास्टचे लोक आहात आणि तुम्हाला हे काम करावं लागेल. याच्यामध्ये हिस्ट्री किंवा लिटरेचर असं सांगत आहे की काही त्या काळामध्ये लोकांना हे व्हायचं, त्यांच्यामध्ये युद्ध व्हायचं, त्याच्या वेळेस जे काही सैनिक होते किंवा जे लोक होते ते पराभूत व्हायचे, तर त्यांना ते जेलमध्ये टाकायचे. आणि अशा जेल लोकांना जे जेलमध्ये होते त्यांना कंपल्सरी म्हणजे फोर्सफुली, म्हणजे दोन पद्धत, एक कास्ट सिस्टम पण होती आणि जे लोक जेलमध्ये गेलेले आहेत त्यांना फोर्सफुली काम करायला सांगायचे आणि ते लोक मग त्यांना जबरदस्ती हे मैला ढोण्याचं काम करायला सांगायचं. आणि जर ते जेलच्या बाहेर जरी आले तर बाकीचा सर्वसामान्य जो समाज आहे तो त्यांना कधीच ऍक्सेप्ट नाही केलेला आहे. आणि म्हणून मग त्यांच्यावरती जबरदस्तीने लादले गेलेले ही जे गोष्टी आहेत हे ह्या गोष्टी ह्या कामामध्ये इन्व्हॉल्व झाले. पुढे अजून थोडं पुढे गेला तेव्हा मग मुघल आले, मुघलांनी स्वाऱ्या केल्या. त्या मुघलांनी स्वाऱ्या केल्या त्यावेळेस काय त्यांच्या बायका ज्या होत्या त्या पडदा सिस्टम मध्ये होत्या. त्यावेळेस त्या बायका बाहेर जाऊन टॉयलेट करणं वगैरे त्यांना ते मान्य नव्हतं. आणि अशा वेळेस मग जे पण आता हे जे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हा जो प्रकार दिसत आहे की घरामध्येच ते छोटं बाहेर हे करायचं आणि तिथे शी करायचे आणि तिथे बाकीचे लोक येणार जे लोअर कास्ट आणि ते साफ करून जाणार. अशा वेळेस बुरखा सिस्टम, पडदा सिस्टममुळे हे गोष्टी आहे त्याच्यावर अजून स्टॅम्प दिला गेला. आणि पुढे अजून गेला मग ब्रिटिशर्स आले. ब्रिटिशर आले आणि दॅट इज अ गुड पार्ट की ब्रिटिशर्स आले. ब्रिटिशर्स आल्यानंतर आपली जी ही अशी कास्ट सिस्टम आणि ही जी लोकांना जबरदस्तीने लादली गेलेली हे कामं जी होती, तर त्यांना ते जेव्हा आले त्यांनी कॉन्टॉनमेंट, रेल्वे, मोठे मोठे इंडस्ट्रीज सुरू करायला लागले. अशा वेळेस त्यांना गरज होती
की साफसफाई करणारे लोकांची गरज होती. जेव्हा त्यांनी ह्या समाजाचा अभ्यास केला, त्यांना असं वाटलं की ह्या समाजामध्ये, ह्या इंडियामध्ये, भारतामध्ये लोअर कास्ट, ते पण एसटीचे जे लोक आहेत, त्यांच्यावर ऑलरेडी हे लोक काम करतात. अशा वेळेस त्यांना काय केलं गेलं, त्यांना मायग्रेट करण्यात आलं गेलं जबरदस्ती. म्हणजे ह्या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये, जिथे जिथे इंडस्ट्रियलायझेशन, जिथे अर्बनायझेशन सुरू झालं, अशा वेळेस त्यांना फोर्सफुली आणण्यात गेलं. तर त्यावेळेस जी रिक्रुटमेंट, म्हणजे आता हे ऑक्युपेशन, म्हणजे आता हे एक तुम्हाला काम दिलेलं आहे ना. पहिलं हे काम नव्हतं, पहिलं तर हे तुमच्यावर लादलेलं होतं. हे काय गव्हर्नमेंटनी रिक्रुटमेंट प्रथा नव्हती तेव्हा. पण जेव्हापासून ब्रिटिशर्स आले तेव्हापासून त्यांनी जागा ओपन केल्या की बाबा हे मॅन्युअल सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही जागा खाली आहे. आणि मग कोण जागा भरणार, तर सफाई कर्मचाऱ्यांच्या याच्यामध्ये जे ऑलरेडी इस्टॅब्लिश लोक होते ते कोण होते, मग ते लोअर कास्टचे लोक होते, तळागाळातले समाजातले लोक होते, दलित लोक होते. अशा लोकांना मग त्यांच्या तिथे कामाला लावल्या गेलं आणि त्यापासून त्यांना गव्हर्नमेंटच्या थ्रू रिक्रुटमेंट प्रक्रिया ही सुरू झाली. पण तेव्हाही त्यांना कास्ट बेस्ड रिक्रुटमेंट चालू होतं मॅन्युअल स्कॅव्हेंजर वाल्यांना, आणि रेन्युमरेशन पण खूप कमी होतं, त्यांना पगार वगैरे पण हा सगळा खूप कमी होतं. आणि अशा याच्यामध्ये मग ब्रिटिशर्स आल्यानंतर ही जी ऑक्युपेशन प्रथा ही चालू झाली आणि मग ते इन्स्टिट्यूशनलायझेशन आणि सिस्टमटायझेशन ऑफ वर्क चालू झालं. त्याच्यानंतर त्याचं जे रूपांतर झालेलं आहे ते सफाई कर्मचाऱ्यांमध्ये झालेलं आहे. हे दोन प्रकारचे लोक आपल्याला दिसतात. एक मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहे, ते अजूनही आहेत, आणि जे काही काळानंतर मग त्याच्यामध्ये हळूहळू मी तुम्हाला सांगेल की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अजून बदल होत गेला. जसं रिक्रुटमेंटमध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहे, मैला ढोणारे, डोकली संडासवाले जे लोक होते त्यांना रिक्रुटमेंट केलं गेलं. आणि अशा काळामध्ये ह्या लोकांना जबरदस्ती केल्या गेल्यामुळे काही लोक जे आहे ते पळून जायचे. ओके, माझ्याकडे खूप असे केसेस आहेत की ते म्हणायचे की आम्हाला पगार कमी होता आणि नसल्यासारखाच होता, तर ते लोक पळून जायचे. आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये त्या कामामध्ये ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं फार बदल करायला लागले आणि त्याच्यामध्ये थोडंफार पर्क द्यायला लागले, कारण की त्यांच्यामध्ये थोडंसं मेडिकल फॅसिलिटी म्हणा किंवा परमनंट जॉब म्हणा अशा पद्धतीने द्यायला लागले. याच्यामध्ये पण परमनंट गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहे, आता जे सफाई कर्मचारी नोकरदार म्हणून लागलेले आहेत, त्याच्यामध्ये पण गव्हर्नमेंटच्या अशा वारस हक्क हा जो प्रकार आहे, जो म्युनिसिपालिटीच्या रिक्रुटमेंट पद्धतीमध्ये दिसतो, तो रेल्वे वगैरे याच्यामध्ये नाही दिसत. त्याच्यामध्ये असं असतं की बाबा जो व्यक्ती सफाई कर्मचारी जेव्हा तो कामाला लागतो त्याला मरण्याच्या आधी एक फॉर्म भरून द्यायचा असतो. त्या फॉर्म मध्ये त्याला लिहायचं असतं की बाबा मी मेल्यानंतर कोण माझ्या जागी कामाला लागेल. मग तो त्याचा मुलगा लागू शकतो, त्याची बायको लागू शकते, त्याची आई लागू शकते, जे कोणी असेल ती तिथे लागू शकेल. हे जे वारस हक्क आहे हा तिन्ही गोष्टीवर चालतो. एक तर आहे तो व्यक्ती मेला तर त्याच्या बदल्यात दुसरा कोणाला तरी घेऊ शकतो. दुसरा जो आहे तो व्यक्ती इनकॅपॅसिटेट आहे, म्हणजे तो जिवंत आहे पण तो काम नाही करू शकत आहे. अशा केसमध्ये त्याला त्याचा वारस हक्क त्याला द्यावा लागतो, कोणीतरी वारसा त्याला द्यावा लागतो. तिसरा आहे की रिटायरमेंट. जेव्हा तुम्ही रिटायरमेंट होत आहात त्याच्यापर्यंत, मग रिटायरमेंटच्या पण याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर त्यांचा जो 32 किंवा 50 पर्यंतचा त्यांचा ऍव्हरेज जो आहे लाईफ स्पॅन आहे तोच आहे. त्याच्या आधीच कितीतरी असे जे सफाई कर्मचारी आहे ते तुमचे रिटायरमेंटच्या आधीच मरतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा हा आढावा आहे. आणि अजूनही प्रत्येक नॅशनल गव्हर्नमेंट म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणा, सगळे गव्हर्नमेंट असे सांगत आहेत की त्यांच्याकडे मॅन्युअल स्कॅव्हेंजर नाहीये. हे खूप चुकीची गोष्ट आहे. ते असे म्हणतात. आता ते आपल्यावरची जबाबदारी झाडण्यासाठी किंवा टाकून देण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिस हा सिस्टम सुरू केलेला आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट वाल्यांना ते मॅन्युअल स्कॅव्हेंजरचं काम देत आहेत आणि सांगतायत की आमच्याकडे नाहीये, आमच्याकडे तर नुसतं झाडू स्वीपरवाले वगैरे लोक आहेत. पण नाही, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना सुरू केलेलं आहे आणि ते लोक हे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये काम करतात. हे तर काहीच नाही, इव्हन गव्हर्नमेंटचे पण जे रिक्रुटेड लोक आहेत त्याच्यामध्ये एक केस तर ती केस तर मी कधीच विसरणार नाही. कारण की जेव्हा मी त्या व्यक्तीशी बोलत होते त्या व्यक्ती
त्या व्यक्तीला उभं राहता येत नव्हतं. त्याच्या घरात जाऊन मी त्याची इंटरव्ह्यू घेतलेली. त्याचे हातपाय कापत होते. त्याचा मोठा मुलगा होता, त्याची बायको होती आणि अजून त्याच्या घरातलं कोणतरी एखादा व्यक्ती होता. त्यांना म्हटलं मी बसा. तर त्यांनी जे सांगितलं, जेव्हा मुंबईमध्ये हे 2005च्या दरम्यान पूर हे सुनामी आलेलं, अशा केसमध्ये ह्या लोकांना, सफाई कर्मचाऱ्यांना 24 तास दारू देत होते. आणि मी त्यांना हे डबल विचारलं की खरंच तुम्हाला 24 तास दारू देत होते का? तो म्हणे हो मॅडम, 24 तास आम्हाला दारू देत होते आणि आम्हाला जेवायला पण मुभा नव्हती, कारण की सगळं पाणी, घाण, किती घाण त्याच्यामध्ये. अशा वेळेस काय माणूस जेवणार आहे? आणि त्या माणसाने ते म्हणतात मॅडम आम्हाला माहित नाही त्यावेळेस आम्ही कधी जेवलो आणि कधी झोपलो. ही अशी गव्हर्नमेंटची सिस्टम आहे की तुम्ही विचार करा, एखादा साडा मासाचा माणूस 24 तासामधलं त्याला माहित नाही, 24 तास त्याला दारू द्यायची आणि त्याला म्हणायचं हे कामाला. हे कोणती सिस्टम आहे? कोणती ह्युमॅनिटी आहे तुमच्यामध्ये? कोणता समाज किंवा कोणता उच्चभ्रू किंवा कोणता सॉफिस्टिकेटेड समाज तुम्हाला सांगेल की अशा माणसांना तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करा? तर ही जी कंडिशन आहे ही का बरं आहे? कारण की हे लोक लोअर कास्टचे लोक आहेत आणि यांना हे फ्री लेबर होतं. जसं ब्रिटिशांमुळे हे तुम्हाला रिक्रुटमेंट प्रथा सुरू झाली, त्याच्या आधी तर फ्री लेबर होतं. तुम्हाला हक्काने बोलवायचे आणि तुम्ही हक्काने हे करायलाच पाहिजे. तुम्ही नाही बोलूच नाही शकत, तुम्ही ह्याच्यावर नाही बोलूच नाही. तर हे फ्री लेबर जे आहे, फ्री लेबर जे आहे कोणाकडून मिळेल? तर हे जे लोअर कास्टचे लोक आहेत त्यांच्याकडूनच मिळेल. तर ही जी प्रथा आहे ही पतनाची प्रथा आहे आणि ही जी आहे इंटरजनरेशनल जे तुमच्यावर जे अत्याचार चाललेला आहे त्याच्यावरच हे जे सिस्टम आहे आणि याच्यावर कोणीही सिरियसली काम करत नाहीये आणि कोणालाही करायचं नाहीये. का नाही करायचे? कारण की तुम्हाला फ्री लेबर मिळत आहे, तुमच्याकडे शिक्षण नाहीये, तुमच्याकडे जर शिक्षण नसेल तर तुम्हाला, आणि हेच नाहीये, चांगले लोक पण शिकलेले पण लोक, जे मी त्रिचीचं उदाहरण द्यायला गेले, त्रिची मध्ये जेव्हा मी इंटरव्ह्यू घेत होती आणि तेव्हा मी लहान मुलांबरोबर इंटरव्ह्यू घेत होती आणि मी बसलेली आणि आम्ही गोल्डमध्ये बसलेलो, तर आम्ही विचारत होतो की बाबा तुझे वडील काय करतात, तुझे वडील काय करतात, तुझे वडील काय करतात. एक मुलगा 13 ते 14 वर्षाचा मुलगा बोलला की माझे वडील मेले. ठीक आहे, म्हटलं कसे काय मेले? म्हणे हे काम करत होते, मेले. त्याच्या आधी हे काम कोण करत होतं? मी विचारलं त्याला. नाही, त्यांनी सांगितलं त्याची आई करत आहे. म्हटलं त्याच्या आईच्या आधी कोण करत आहे? म्हणे वडील होते तर ते मेले. मग म्हटलं त्याच्या आधी कोण करत होतं? त्याच्या आधी त्याची आजी करत होती. मग म्हटलं त्याच्या आधी कोण? त्याच्या आधी त्याचे आजोबा करत होते. म्हणजे ह्या मुलाने एवढे जे आहे मृत्यू बघितलेले आहे. तर अशी हे रियालिटी आहे, ह्या समाजाची रियालिटी आहे आणि ह्या लोकांच्या मध्ये अशा प्रकारचं वातावरण अजूनही इस्टॅब्लिश आहे ह्या देशात. खूप भयानक वास्तव तुम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. ही समस्या जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आहे आणि जाती व्यवस्थेला जो जबाबदार आहे, अर्थातच इथला तुम्ही जे विश्लेषण केलेलं आहे, वर्ण व्यवस्थेमध्ये जो उच्च आहे, जो ब्राह्मण आहे, तो या व्यवस्थेला जबाबदार आहे. आणि तुम्ही हे पण स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये जे 100% जे लोक आहेत ते अस्पृश्य आहेत, अछूत आहेत आणि त्यांची ही अवस्था भयानक स्वरूपाची जी तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. हे समजू शकतोय की जाती व्यवस्थेमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. सर, सफाई कर्मचारी वर्ग हे एक आणखी एक 5वा वर्ण निर्माण झालेला आहे आणि याला सरकार सुद्धा जबाबदार आहे. आता तुम्ही एक किस्सा सांगितला आणि 24 तास दारू पाजून त्यांना अशा पद्धतीची कामं की त्यांना कळूच देऊ नये की ते माणूस आहे. म्हणजे ही मला वाटते की ही गुलामी आहे, भयंकर गुलामी आहे. गुलामीची परिभाषा वेगळी जरी असली तरी आजच्या घडीला दारू पाजून अशा पद्धतीची कामं करून घेणे यापेक्षा दुसरी अमानवता कोणती नाही आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जे सांगितलेलं की क्रमाक्रमाने जे बदल झालेले आहेत ते बदल म्हणजे सुरुवातीला डोक्यावर मैला वाहून घेऊन जाणे, आजही ती संख्या आहेच आणि मोठ्या प्रमाणात आहे. सरकार जरी सांगत नसेल, त्या राज्याचे सरकार सांगत नसलं
तरी ही वास्तविकता ठेकेदाराच्या माध्यमातून त्यांनी, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांनी लपवून ठेवलेली आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की क्रमाक्रमाने काय बदल झालेले आहेत, ही वास्तविकता लोकांच्या समोर आली पाहिजे मॅडम. कसले बदल म्हणताय तुम्ही? याच्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत, जसं की आता त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धती आणलेल्या आहेत. आता हाताने करू नका तर तुम्ही मशीनने करा, किंवा वेगवेगळी माध्यमं त्यांनी वापरलेली आहेत. या बदलांच्या संदर्भात आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ओके ओके. तसं म्हणायला गेलं तर याच्यामध्ये तीन पद्धतीचे सफाई कर्मचारी तुम्हाला दिसतील. एक तर आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. दुसरा जो आहे की बाबा मला आवडतं आहे की मला ते काम करायचं आहे. आवडतं नाही बोललं पाहिजे. मला हे काम करायचं आहे कारण की मी ह्या जातीमध्ये आलेलं आहे आणि याच्यामध्ये माझ्यावर मी पिढ्यानपिढ्या हे काम करत आहे. तर खूप सारे असे जे तुम्हाला दिसतील, इव्हन गव्हर्नमेंट एम्प्लॉई पण प्रायव्हेट मध्ये जातात आणि कामं करतात, म्हणजे प्रायव्हेट बिल्डिंग मध्ये किंवा ऑफिसेस मध्ये जाऊन कामं करतात. आणि तिसरा जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर आहे. ओके. तर अशा केसमध्ये जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे तर त्यांना थोडंफार पेन्शन प्रकार आहे, त्यांना वारसा हक्काची मोबिलिटी आहे. आणि जे स्वतःहून जाऊन बिल्डिंग्स मध्ये किंवा ऑफिसेस मध्ये काम करतात त्यांना तर काहीच नाहीये. ज्या दिवशी ते कामाला नाही गेले तर त्यांचा रोज बुडला. अशा पद्धतीचे जे आहे तर ते लोक कामामध्ये आहे. तिसरा जो प्रकार आहे जो कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे, त्यांना काहीच फॅसिलिटी नाहीये. त्यांना जे आहे की म्हणजे पेन्शन वगैरे अशी काही प्रकारची नाहीये. आणि हेल्थ वगैरे जी फॅसिलिटी जी म्हणतात गव्हर्नमेंट एम्प्लॉईलाच व्यवस्थित नाहीये, तर यांना काय हे देणार. त्यांची चेकअप वगैरे असते. पण हे जे काम जे आहे ना, हे काम एवढं घाणीचं असल्यामुळे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मेजॉरिटी ऑफ द जे सफाई कर्मचारी आहेत ते ऍडिक्टेड आहेत, म्हणजे ते नशा अधीन झालेले आहेत. अशा केसमध्ये काय होतं, जेव्हा ते काम करतात तर त्यांना ते म्हणतात की आम्हाला कंपल्सरी ते प्यावंच लागतं आणि ते पितात. सकाळी उठल्याबरोबर ते आपण कसं चहा पितो किंवा बेड टी वगैरे आपले हे जे आपले शब्द आपल्याला असतात, त्यांच्या केसमध्ये काय असतं की दारू सुरू करायची आणि ते करून मग ते कामाला जातात. अशा केसमध्ये काय होतं, मग ते हळूहळू ते अधीन होतात. ओके. असे खूप सारे मी केसेस बघितलेले आहेत की जे ह्या कामाच्या आधी म्हणजे मोस्टली मातंग समाजाचं मी जर तुम्हाला सांगितलं असेल तर, आणि इन जनरल पण जो SC मध्ये येतो, तर हे जे लोक आहेत ह्या कामाला जॉईन होण्याच्या आधी ते दारू पित नव्हते. काही लोक गवंडी काम करत होते, काही लोक मूर्त्या बनवणारे पण लोक आहेत. असे खूप स्किल्ड बेस्ड लोक ज्यांनी घरं वगैरे बनवलेली आहेत, असे स्किल बेस्ड लोक जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये रिक्रूट झाले, त्याच्यानंतर ही जी घाणीची प्रथा आहे हे बघितल्यानंतर मग जेव्हा त्यांना कुठेतरी वाटायला लागलं किंवा तिकडचा जो कल्चर जो आहे, जो फ्रेंडली जो कल्चर आहे तो जास्तीत जास्त दारू पिणार आहे, मग याला पण जो नवीन जातो त्याला पण सवय लागते आणि मग हळूहळू तो त्याच्या एवढा अधीन होऊन जातो तर दारू त्याला प्यायला लागते. मग दारू शिवाय त्याला जमतच नाही. अशा कंडिशन मध्ये मग त्यांची जी घरची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कमी शिकलेले लोक असतात किंवा त्यांच्याकडे तेवढा पुरेसा नसतो आणि त्यांच्याकडे जर पगार जरी मिळत असेल, गव्हर्नमेंट एम्प्लॉईची कंडिशन सांगते, प्रायव्हेट आणि म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि प्रायव्हेट वाल्यांची तर हालत याच्यापेक्षा बेकार आहे. गव्हर्नमेंट वाल्यांचीच हालत ही अशी आहे. भले ते म्हणतात की यांना पेमेंटवर देत आहोत, पण पेमेंट देऊन पण तुम्ही काय करत आहात, कारण की ते ऑलरेडी ऍडिक्शन मध्ये आहेत. अशा केसमध्ये त्यांच्यावर जी जबाबदारी असते, त्यांचे जे घरातले प्रत्येक लोक असतात ती त्या ते सफाई कर्मचाऱ्यावर अवलंबून असते आणि तो जो पगार असतो तो अर्धा तर तो दारू पिण्यात जातो. नंतर माकडवाला एक मुंबईमध्ये हे आहे, ते जे आहे ते लोन घेतात. ओके. त्याच्यावर लोन घेतात आणि त्याच्यावर व्याज एवढं डबल टिबल व्याज लागतं. असे खूप सारे केसेस मी तुम्हाला सांगता येईल की बाबा बाप मेला म्हणून पोरगा लागला, कारण की आई बोलली की बाबा तू पोरगा लागला त्याचं भलं होईल, तर त्याला लावलं. तर ते माकडवाले एवढे त्याला त्रास द्यायचे, म्हणजे त्याची मुद्दल, त्याचं कर्ज फेडलं, त्याच्या वडिलांचं त्यांनी कर्ज फेडलं पण त्याची मुद्दल तशीच राहिली
आणि त्याला एवढं माकडवाले त्रास द्यायचे की त्यांनी एक दिवस घरामध्ये येऊन त्याने सुसाईड केलं. त्याची आई सांगत होती की बाबा मी माझ्या पोराला पुढे शिकायचं होतं, त्याला ग्रॅज्युएशन करायचं होतं, पण मी त्याला जबरदस्ती लावली की बाबा तुझं कल्याण होईल, गव्हर्नमेंट जॉब लागेल. काय झालं, शेवटी तो मुलगा मेला, सुसाईड केलं त्याने घरी येऊन. तर हे जे कंडिशन आहे हे त्यांचे रिलेटेड जे डिफिकल्टीज आहे किंवा रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे ते खूप जास्त आहे, खूप भयंकर. आणि त्याच्यामध्ये ते समाजातले जे लोक आहेत ते खूप ट्रॅडिशनल आणि रिलिजियस असे लोक आहेत, म्हणजे ऑर्थोडॉक्स याच्यातले आहेत. त्यांना देवीचा कोप येईल. मी अजून एक एक्झाम्पल देते की तो जो मुलगा आहे ज्याची मी इंटरव्ह्यू घेतली, शाळेमध्ये जाणाऱ्या मुलाची इंटरव्ह्यू घेतली, तर ती मागच्या वर्षी त्यांनी परीक्षा दिलीच नाही. म्हटलं का नाही दिली, तर म्हणे त्यावेळेस देवीच्या जत्रेला ते गेलेले. म्हणजे त्यांना देवीची जत्रा खूप महत्वाची असते, आपल्या परीक्षेपेक्षा, वार्षिक परीक्षेपेक्षा त्यांना देवीची जत्रा खूप महत्वाची असते. ती अशा समाजातली लोक आणि अशी ती जी मेंटॅलिटी जी आहे आलेली लोक आहेत, तर अशा केसमध्ये तुम्ही जरी गव्हर्नमेंट एम्प्लॉई जरी असेल तरी तो पगार त्यांना काही पुरेसा पडत नाही. आणि कॉन्ट्रॅक्ट वाल्यांची तर खूपच हालत बेकार आहे, कारण की कॉन्ट्रॅक्ट वाले जे आहे ते खूपच पिळवणूक करतात. त्याच्या मनावर, त्या कॉन्ट्रॅक्ट वाल्याच्या मनावर असेल की त्याला किती पगार द्यायचा आहे, त्याच्यातले किती पैसे कापायचे आणि त्याला किती पगार द्यायचा आहे, कधी पगार द्यायचा आहे. आणि प्रायव्हेट वाल्याचं तर तो जसं त्याला तो आजारी पडला. मी एका बाईची उदाहरण सांगेल, ती आहे वाल्मिकी समाजातली, कल्याणचीच आहे. ते वाल्मिकी समाजातले उत्तर प्रदेश मधूनच आलेले आहेत. आणि त्यांना तिचा जो नवरा होता तो आधी रेल्वेमध्ये एम्प्लॉई होता, सफाई कर्मचारी म्हणून. आणि ती जी बाई आहे त्यांचे लग्न झालं आणि त्यांच्यामध्ये अशी प्रथा असते, प्रत्येकाने काम करायचं असतं, प्रत्येकाने काम करायचं. आणि त्याच्या लग्न झाल्यानंतर ह्या बायका ज्या आहेत त्या कंपल्सरी काम करतातच. ऑलमोस्ट मोर दॅन 98% ज्या बायका आहेत ह्या याच्यामध्ये कामाला आहेत. तर ती कामाला लागायची. त्यांना 2 मुलं आणि 3 मुली अशा त्या मुली, आणि ती 2 मुलं, ते दोन्ही मुलं वाया गेले दारू बिरू पिणारे. त्याच्यातली फक्त एकच मुलगी शिकलेली आहे, तिचा मी इंटरव्ह्यू घ्यायला गेलेली. तर तिचे जे वडील होते किंवा त्या बाईचा जो नवरा होता तो मरण्याच्या आधी, आणि अशी मी खूप उदाहरणं देईल की हे लोक मरण्याच्या आधी पागल होतात, म्हणजे त्यांची मेंटल जी स्थिती आहे ती इम्बॅलन्स होते. ते हे पागल स्टेटमध्ये जातात आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते मरतात. तर ह्या लोकांची अशी परिस्थिती का होते, कारण की एवढ्या वर्षापासून त्यांना जशा पद्धतीने घाणीमध्ये त्यांना वावरलेलं असतं. दुसरी गोष्ट, त्यांना जशा पद्धतीने वागणूक दिलेली असते, एकदम लोअर याच्यातली वागणूक दिलेली असते, कमी दर्जाची वागणूक दिली असते. त्यांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे किंवा त्यांच्या जी मेंटल स्टेटस जी आहे ती कमी होते, आणि त्याच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण खूप जास्त आहे, मेंटल होण्याचं पण प्रमाण खूप जास्त. आणि हे गव्हर्नमेंट एम्प्लॉईंचं सांगते आहे. प्रायव्हेट आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट वाल्यांचं त्यांची तर हालत याच्यापेक्षा पण खराब आहे. ही अशी पद्धती आहे. म्हणजे मॅडम, त्यांची एकूण जी काही समस्या आहेत, शैक्षणिक समस्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर याच्यावर कुठला असं आम्ही ऐकून आहेत की राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग वगैरे आहे का, किंवा त्याचं काय काम आहे की ते प्रॉपर यांच्या सर्व मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये, किंवा एकूण त्यांची जी समस्या आहे त्या संदर्भात काही केल्या जाऊ शकते? आता जे पण आधी म्हणजे 1952 पासून ज्या पण पॉलिसीज स्कीम ज्या पण तयार झाल्या त्याच्यामध्ये आता 1998, 93चा नंतर 2013चा जे पण अबॉलिशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय लॅट्रिन अशा प्रकारचे, या लिबरेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर, हे ज्या पण स्कीम आणि याच्या आधी पण ज्या स्कीम्स तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या किंवा मॅन्युअल स्कॅव्हेंजर वाल्यांच्या त्यांच्या हेल्थवर बोललेलं आहे, किंवा त्यांना इक्विपमेंट देणं किंवा त्यांची वर्क कंडिशन हे करणं, सुधारणं याच्यावर दिलेलं आहे. पण ओव्हरऑल त्यांच्या, कारण की हे जे लोक राहतात हे कम्युनिटी बेस्ड राहतात, हे एकटं नाही राहत. जसं बिल्डिंग मध्ये हा वेगळ्या जातीचा, तो वेगळ्या जातीचा, तो वेगळ्या जातीचा, आपल्याला असं म्हणजे
पॉलिश सिटीमध्ये किंवा पॉलिश कल्चरमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे जातीचे किंवा वेगवेगळ्या धर्माचे लोक भेटतील असं नाहीये. हे जे लोक राहतात हे गेटॉयझेशन म्हणजे एका 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 एरियामध्ये लोक राहणारे आहेत. तर गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज ज्या झालेल्या आहेत त्या पण व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन मध्ये कामी नाही झालेल्या आहेत, त्या प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. दुसरी गोष्ट ही होत आहे की त्यांनी ओव्हरऑल त्यांचा जो समाज कसा सुधारला पाहिजे किंवा त्यांची फॅमिली कशी सुधारली पाहिजे किंवा त्यांचा जो नेक्स्ट जनरेशन जो येणार आहे त्याला कशा पद्धतीने त्यांनी याच्यातून काढलं पाहिजे किंवा त्याला व्यवस्थित शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे किंवा शिक्षणामध्ये सवलती दिल्या पाहिजे किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये सवलती दिल्या पाहिजे अशा कुठेच त्यांच्या नाहीये. फक्त तमिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये 3% जे रिझर्वेशन आहे ते खास जे मॅन्युअल स्कॅव्हेंजर लोकांमधून किंवा जे सफाई कर्मचारी समाजामधून आलेले आहेत त्यांच्या मुलांसाठी दिलेले आहे. पण इन जनरल ज्या मुलांना ज्या पण फॅसिलिटी आहे त्या ओव्हरऑल जो एससी समाजाला जो लागू झालेल्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या आहेत. पण त्यांच्यासाठी स्पेसिफिक अशा काही प्रोव्हिजन्स किंवा त्यांच्यासाठी स्पेसिफिक अशा काही पॉलिसीज तयार करणं गरजेचे आहेत की जेणेकरून कॉन्सन्ट्रेटेड त्या समाजाला पुढे नेता येईल किंवा त्या समाजाला जी पुढची पिढी आहे त्यांना काढता येईल. कारण की जो माझा अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासामध्ये त्या समाजातले जे फर्स्ट जनरेशन जे आहेत त्यांचा स्टडी झालेला आहे आणि हे जे पहिली जी पिढी आहे ती हायर एज्युकेशन मध्ये येत आहे. पण त्यांना हा प्रश्न पडत आहे आणि मी त्याच्यानंतर फॉलोअप पण घेतला तर खूप जणांना त्यांना पोलीस बनायचं होतं किंवा त्यांना बिझनेस चालू करायचंय पण त्याच्यासाठी तुम्हाला मानधन असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे फायनान्स असला पाहिजे किंवा प्रॉपर गायडन्स असलं पाहिजे किंवा काहीतरी एक कोचिंग असलं पाहिजे. तर ते नसल्यामुळे खूप लोक कॅब ड्रायव्हर झालेले आहेत किंवा ऑटो रिक्षा पण ड्रायव्हर झालेले आहेत. तर ह्या लोकांना जर काढायचं असेल तर तुम्हाला खूप स्पेसिफिक आणि कॉन्सन्ट्रेटेड पॉलिसी आणि त्यांच्या कम्युनिटी लेवलवर अभ्यास करून किंवा त्या कम्युनिटी लेवलवर काम करून अशा पॉलिसीज बनवणं गरजेचं आहे. जे बघा सफाई कर्मचारी म्हटलं की तिथे स्वाभिमान पण नाहीये. म्हणजे बरेचदा म्हटल्यापेक्षा त्यांची केवळ आणि केवळ इन्सल्ट केली जाते, त्यांना अपमानित केलं जातं, त्यांना मानव समजलं जात नाही, मनुष्य समजलं जात नाही, माणूस समजलं जात नाही. बाबासाहेबांनी महार वतन जसं धिक्कारलं होतं तर असा विचार करणारे काही युवक पुढे आलेले आहेत का? तुमचा अभ्यास काय सांगतो किंवा तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटले असतील तर त्यांच्यामध्ये काही जागृती आहे का की ठेका काय आम्हीच घेतलाय का, असा कुणी काही तुम्हाला प्रश्न केला आहे का? की आजपर्यंत जे आमच्या पूर्वजांनी केलं हे मान्य आहे परंतु याच्यामधून आमची केवळ आणि केवळ अधोगती झालेली आहे, आम्हाला शिक्षण मिळालेलं नाही, आम्हाला रोजगार मिळालेला नाही आणि स्वाभिमान तर कुठेही आम्हाला बघायला मिळत नाही. हे जेव्हा त्यांचं आकलन काही नवीन पोरं तयार झाली असतील, शिकले सवरलेले असतील आहेतच असे, तर यांच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे काय माहिती आहे? काय होईल की हाच आधार घेऊन आपल्याला येणाऱ्या पिढीलाही तयार करता येईल की हा एक आदर्श किंवा हे एक मॉडेल तुमच्या समोर आहे आणि याच मॉडेलनुसार आपण जर चाललो तर बाबासाहेबांनी ते यावर बरेच प्रयत्न केलेले आहेत, त्या संदर्भातही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. थोडक्यात की नवीन पिढी कसा विचार करतोय? याच्यामध्ये बघा ह्या समाजामध्ये 2 आयडिओलॉजीचे माणसं तुम्हाला दिसतील. एक गांधीयन आयडिओलॉजीचे माणसं आहेत आणि एक आंबेडकराईट आयडिओलॉजीचे माणसं आहेत. गांधीयन आयडिओलॉजी काय सांगते की बाबा तुम्ही ह्या जातीमध्ये जे जन्मालेले आहात तर हे तुमचं कर्तव्य आहे. ठीक आहे, हे तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही तुमच्या जातीला अनुसरून जे काम दिलेलं आहे ते जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते. ओके, गांधीजी असे म्हटलेले आहेत की जशी आई आपल्या मुलाला लहान असताना त्याचं सुशी काढते तर ते तिला काय वाटतं का, घाण वाटते का? नाही वाटत. तसंच हा जो समाज आहे त्यांनी तशा पद्धती तो समाज आईसारखा आहे आणि तिने घाण वगैरे काढलं तर त्यांनी मनाला असं वाटून घेऊ नये. तर ही जी वर्ण सिस्टम किंवा ही कास्ट सिस्टमला लागू करणारे हे जे प्रमोट करणारे हे गांधीयन आयडिओलॉजीचे पण लोक आहेत. त्यांना असं वाटतं की ये हमारा हक है, ठीक है, ये हम ही काम करेंगे, ये हमारा हक है असे बोलणारे पण आहेत. आणि आंबेडकराईट आयडिओलॉजी पण वाले आहेत की बाबा हे काम आम्हाला नकोच आहे, हे आम्हाला ह्या लोकांनी आम्हाला आमच्यावर लादले गेलेले काम आणि त्याच्यामुळे आमचं जे झालेलं पतन आहे
ते आम्ही स्वीकारणार नाहीत. असे खूप सारे जे तरुण पिढी आहेत त्यांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण असं वाटतं की ह्या लोकांनी, ह्या माझ्या ज्या मुलांनी, म्हणजे आम्ही इथपर्यंत काम केलेलं आहे ठीक आहे, पण ह्या पुढे नाही काम केलं पाहिजे आहे. आणि अशा वेळेस ते जे मुलं आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत किंवा ते शिकत आहेत, हायर एज्युकेशन करत आहेत, पण त्यांना कुठेतरी एक सपोर्ट सिस्टम करणं गरजेचं आहे. कारण की हे जे मुलं आलेले आहेत खूप हार्डली 1 या 2 मला दिसेल की इंग्लिश मीडियम मधून आलेले आहेत, जास्त करून मराठी मीडियम किंवा गुजराती व्हर्नॅक्युलर मीडियम मधून आलेले. तर त्यांची ते वेगळे स्ट्रगल पण आहेत. त्याचबरोबर त्यांना जर व्यवस्थित मार्गदर्शन दिलं की पुढे काय केलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे आहे, त्यांना जर बिझनेस इस्टॅब्लिश करायचा आहे तर बिझनेस कसं तुम्हाला, कारण की खूप रुखी समाजातले मला असे खूप जण दिसलेले आहेत किंवा इवन बाकीच्या समाजातले पण मला, जसं मातंग आहे किंवा एक महार आहे जे बुद्धिस्ट म्हटले जातात त्यांना, तर अशा लोकांना पण त्यांना असं वाटत आहे की आम्ही काहीतरी बिझनेस मध्ये गेलं पाहिजे किंवा बाहेर पुढे काहीतरी शिकलं पाहिजे आहे. अशा मुलांसाठी मग तुम्ही त्यांना त्यांच्यावर व्यवस्थित काम करण्याची गरज आहे. आता जर माझं उदाहरण गेलं तर माझे वडील पण सफाई कर्मचारी म्हणूनच होते बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये, आणि त्यामुळेच मी हा एक विषय निवडलेला आहे. तर ह्या ज्या आहे, मला असं वाटतं की ह्या ज्या समाजातल्या ज्या मुलांनी आलेल्या आहे आणि जे हायर एज्युकेशन मध्ये आता गेलेले आहे त्यांना कुठेतरी एक जाणीव झालेली आहे की बाबा हे आम्ही कशामुळे आलेलो आहोत, या कामामध्ये आम्ही कशामुळे आलेलो आहोत. तर त्यांची पण एक जबाबदारी आहे की ह्या समाजाला कशा पद्धतीने बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि मी जेव्हा त्यांची इंटरव्ह्यू घेतली आणि ऑलमोस्ट सगळे जण म्हणत होते की त्यांना इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या समाजासाठी कामं करण्याची गरज आहे किंवा त्यांच्या समाजाची ते कामं करतील पुढे जाऊन जेव्हा ते फायनान्शियली किंवा प्रोफेशनली इस्टॅब्लिश होतील. तर हे अशा 2 पद्धतीचे पण लोक आहेत. आणि जो 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 फॉरवर्ड थिंकिंग त्याला म्हणत आहे किंवा त्याला हे जे कास्ट सिस्टम ब्रेक करून आम्हाला पुढे काहीतरी जायचं आहे, तर अशा लोक पण आहेत आणि हे यंग जनरेशन पुढे येत आहे. वा, खरंच हा एक म्हणजे फार सकारात्मक आपण एक उदाहरण दिलेलं आहे की लोक असा विचार करतायत. थोडक्यात आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की हाताने मैला साफ करणे किंवा डोक्यावर वाहून घेऊन जाणे, तर हे उत्तर भारतामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश ही राज्ये आहेतच. महाराष्ट्र मात्र याच्यामध्ये स्वतःला पुरोगामी म्हणणारा महाराष्ट्र सुद्धा मागे नाहीये. महाराष्ट्राच्या संदर्भात तुमचं काय मत आहे किंवा काय असं आकलन आहे, काय अभ्यास आहे? महाराष्ट्राच्या संदर्भात जसं अजूनही खेड्यापाड्यांमध्ये किंवा जे पंढरपूर वगैरे हे असे जे आहेत, तर तिथे स्वाऱ्या हे ते काय पालखी वगैरे निघली जाते, तर तिथे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग तर तुम्हाला खूप सर्रास दिसत आहे. त्याच्यामध्ये इव्हन अर्बन एरियामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जसं मी म्हटलं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना देतात. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर मुंबई सिटी मधलंच तुम्ही उदाहरण घ्या. मी जेव्हा माझ्या घरातून मी मध्ये जात होती कुर्ल्याच्या साईडला, आणि तिथे मॅनहोल असतात, तिथे असे हे असतात, त्याच्यावर त्यांनी सिमेंटचे मोठे मोठे असे एवढे जाड त्याच्यावर ढाकण ठेवलेले असतात. तर पावसाळ्याच्या आधी, म्हणजे हे आता मेच्या एंडिंग वगैरेला तुम्हाला खूप सारे लोक मॅन्युअल स्कॅव्हेंजर दिसतील, ते आतमध्ये जातात आणि क्लिनिंग करतात. तर हा काय प्रकार आहे? हा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचाच प्रकार आहे. तर मेट्रोपॉलिटन सिटी म्हणा किंवा तुमचे खेड्यापाड्यातले हे म्हणा, तर इथे तुम्हाला तर दिसतात. फार भयंकर वास्तव आहे. थोडक्यात तुम्ही जे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये मागे नाही आहे, महाराष्ट्र पुरोगामी. फार मोठी मोठी शब्द वापरले जातात. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. मित्रहो, ही परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर केवळ म्हणून चालत नाही, आमच्या सरकारच्याही आचरणात पाहिजे आणि आमच्याही विचारात परिवर्तन पाहिजे. मला मॅडम तुमच्याकडून ही खूप माहिती मिळालेली आहे. तुम्ही 2 प्रकारच्या विचारधारेची या कामामध्ये माणसं आहेत असं सांगितलेलं. एक गांधीवादी आणि एक आंबेडकरवादी. आणि गांधीवादीचं विश्लेषण तुम्ही केलेलं आहे की ते काम तुमचं आहे, तुम्हाला देवाने तुम्हाला एक संधी दिलेली आहे, अशा पद्धतीची पण मांडणी झालेली आहे की आई जसं मुलाबाळांचं शी आणि सू काढते आहे, त्याच्यामध्ये काही तिला वाटत नाही, तसं तुम्हालाही काही वाटू नये.
जे तुमचं काम ठरलेलं आहे, निश्चित केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही याच्या पलीकडे विचार करू नये, हा गांधीवादी विचार आहे. मात्र दुसरा विचार तुम्ही सांगितलेला आहे की आंबेडकरवादी, त्यातूनच खरा उत्थान, त्यातूनच मानवी कल्याण आहे. आम्हाला या देशातील या समस्त लोकांना आंबेडकरवादी बनवायचं आहे. तर कसे प्रयत्न केले पाहिजे, त्या लोकांपर्यंत हा विचार कसा गेला पाहिजे की हे काम जे आहे अमानवीय आहे, ठेका तुम्हीच घेतलेला नाही. बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की केवळ जर तुम्हाला ती गुरं ओढण्याचं काम, भाकरी तुम्हाला मिळून देत असेल तर तुम्ही आईच्या पोटातच का मेले नाही. हे 100 वर्षे झालेले आहेत बाबासाहेबांचे या वाक्याला, की तुम्ही महार वतन नको आहे असं म्हणताय का, तर तुमची भाकरी जाईल, भाकरी मिळणार नाही. तर भाकरीसाठी तुम्ही स्वाभिमान गमावलेला आहे आणि भाकरच पाहिजे असेल तर तुम्ही आईच्या पोटात का मेले नाहीत. असा विचार जर आपल्याला त्या लोकांमध्ये घेऊन जायचा असेल तर काय केलं पाहिजे, म्हणजे त्यांच्याही विचारात परिवर्तन होईल. आज तुम्ही PhD धारक आहात. आज तुम्ही तुमचा किस्सा सांगितलाय, थोडक्यात सांगितलाय. वडील कर्मचारी होते आणि ते प्रत्यक्ष बघितलं तुम्ही. बघितल्यानंतर माझ्या बरोबरच आता आणखी माझ्यासारख्या असंख्य लाखो करोडो मुलांचा विकास कसा किंवा त्यांना यातून कसं बाहेर काढता येईल, आम्हाला तुमचा गर्व आहे. थोडक्यात आपल्याला हे सांगायचं आहे की हा विचार जो मानवी कल्याणाचा विचार बाबासाहेबांनी दिलेला आहे, स्वाभिमान दिलेला आहे, हा विचार लोकांपर्यंत कसा घेऊन जाता येईल, काय सांगा. थोडं क्रिटिकल राहील माझं हे चालेल भाषण याच्यावर, ठीक आहे. जर मी क्रिटिकली अनालिसिस केलेलं आहे किंवा मी त्याच्यावर जर बोलले गेलेले आहे, तर जे आंबेडकरवादी म्हणतात, ओके, जे आंबेडकरी ऑर्गनायझेशन म्हणतात की आम्ही आंबेडकरवादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशननी पण, त्या लोकांनी पण ह्या लोकांकडे लक्ष दिलेलं नाहीये आणि ही वास्तव्यता आहे. ठीक आहे, ही वास्तव्यता आहे की त्यांना त्या प्रत्येक, मी तर म्हणते प्रत्येक, आणि तुमचे SCs आहेत ना, हे तुमचे भाऊबंदच आहेत, पण तरी पण अँटी कास्ट रिव्हॉल्युशन मध्ये पण ह्या लोकांचं से नाहीये, म्हणजे बोलणं नाहीये. हा जो समाज आहे, हा समाज खूप दबला कुचला समाज आहे. त्याला अजून माहितीच नाही की त्याचं पतन कोणत्या पद्धतीने झालेलं आहे. आपण किती म्हटलं की मी मरेल पण हे काम करणार नाही, हे शक्य नाहीये. जेव्हा तुम्हाला 2 टाइमची भाकरी मिळत नाही आणि तिसऱ्या टायमाला माणूस काहीही करायला तयार होतो, कारण की त्याचे जर मुलं, तो मरेल हो, पण त्याचे मुलं ना तो कसं काय मारेल. तुम्ही एक फॅमिली अशी निर्धार घेईल, पण 10 फॅमिली 100 फॅमिली असं निर्धार घेऊ नाही शकत. तर ही जे ऑलरेडी चांगल्या पदावर गेलेले आहेत किंवा त्यांनी ह्या ज्या रिझर्वेशनचा किंवा ह्या ज्या चांगल्या कामाचा उपयोग घेतलेला आहे, ह्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये, ह्या ऑर्गनायझेशननी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. आणि हे वास्तव्य आहे, हे मी बघितलेलं आहे. मी पण अँटी कास्ट मुवमेंट मध्ये कामं केलेली आहेत, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मध्ये गेली आहे, ऑर्गनायझेशनच्या भाषण सभेमध्ये गेली आहे किंवा मी त्यांचे कन्व्हेन्शन झालेले आहे. पण असा कोणता एक स्पेसिफिक त्यांच्यावर चर्चासत्र केलेलं नाहीये किंवा त्यांच्यावर कोणती अशी एक अल्टरनेटिव्ह मोहीम सुरू नाही केली आहे की बाबा आम्ही आमच्या बांधवांसाठी हे काम चालू करू, की तुम्ही हे काम नका करू, तुम्ही हे काम करा, आम्ही तुमच्यासाठी हे काम. हे अँटी कास्ट मुवमेंटनी पण लॅकुना आहे. पहिली गोष्ट आहे, गव्हर्नमेंटचं तर आहेच आहे, कारण की त्यांना तर करायचंच आहे. त्यांना कशाला तुमच्यासाठी काम करायचे, त्यांना फ्री लेबर मिळत आहे तर ते कशाला तुमच्यासाठी काम करतील. उच्चभ्रू समाजातला जो व्यक्ती आहे किंवा जो सामाजिक ऑर्गनायझेशन आहे, त्यांना तुमच्या अगेन्स्ट मध्येच काम करायची आहे, त्यांना तुम्हाला फ्री लेबर म्हणूनच ठेवायचं आहे. ते तुम्हाला तुमच्यासाठी कशाला काम करतील, हे क्वाईट नॅचरल आहे. आणि ही अंडरस्टँड हे सर्वसामान्य माणसांनी, हे जे लोअर कास्टचे जे बाकीचे चांगल्या पदावर गेलेले आहे, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. किती दिवस तुम्ही ब्लेम गेम करत राहणार की यांनी हे नाही केलं की ते नाही केलं. व्हॉट एव्हर रिसोर्सेस यू हॅव अक्वायर्ड नाव, काही पण रिसोर्सेस तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांनी आता हा जो बाकीचा जो समाज आहे त्याच्यावर त्यांना कसं आतमध्ये घेतलं पाहिजे, त्यांना कसं आपल्या बाजूने घेतलं पाहिजे, त्याच्यावर एक आपल्याला काम करायला पाहिजे. दुसरं एक म्हणतात, बाबासाहेबांचं एक मोठं चांगलं स्टेटमेंट आहे, इन इंडिया स्कॅव्हेंजर इज नॉट
is not a scavenger just because of his occupation. He is a scavenger because of his caste. तर Yes. कास्ट सिस्टम आहे, जोपर्यंत तुम्हाला कास्ट सिस्टम अनिहिलेट करणार नाहीये तोपर्यंत हा जो ऑक्युपेशन हा जो प्रकार आहे किंवा हा जो काम हा जो प्रकार आहे तो जाणार नाहीये. तर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या लेवलवर काम करण्याची गरज आहे. एक तर तुम्हाला ह्या लोकांना आता तुम्हाला ऍक्सेप्ट करायला पाहिजे की कोणत्या पण देव त्यांना, तुम्ही काय जे ना मोस्टली जे आंबेडकराईट म्हणत आहेत आणि तुम्ही जे म्हणत आहात की देवाला मानू नका, हे करू नका, ते ठीक आहे, हे आम्हालाही कळतं. आम्ही देव मानत नाहीये, आम्ही बाबासाहेबांना मानतो, आम्ही बुद्धांना मानतो, पण हा जो समाज आहे ना अजूनही त्याच विचारधारेचा आहे. अजूनही तिथे जसं मी एक उदाहरण दिलं की बाबा त्या जत्रेसाठी ते वर्षाची एक्झाम बुडवतात, तर ह्या समाजाला तुम्हाला जसंच्या तसं ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि ही रियालिटी आहे. तुम्ही त्यांना म्हणाल आम्ही त्यांना सुधारू आणि तुम्ही त्यांचं क्रिटिकल अनालिसिस करू आणि मग तुम्ही त्यांना घेऊ, असं जमणार नाही. तुम्हाला त्यांना आतमध्ये घ्या, त्यांच्यावर त्यांना सांगा की ठीक आहे, तुम्ही आम्ही तुमच्या बरोबर काम करतो, तुम्ही ह्या कामामध्ये येऊ नका, त्यांच्यावर काम करा आणि हळूहळू त्यांची आयडिओलॉजी चेंज करायला लागा. जो पण बाबासाहेबांना वाचेल, जो पण बुद्धांना वाचेल, जो पण ज्योतिराव फुलेंना वाचेल, गरजच लागणार नाहीये की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही देव मानला पाहिजे का नाही मानला पाहिजे. त्यांना फक्त अवेलेबल करून द्या, बाबासाहेब अवेलेबल करून द्या, ज्योतिराव फुले अवेलेबल करून द्या. तो माणूस दुसरीकडे जाणारच नाही, तो माणूस बाकीचं करणारच नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे अँटी कास्ट मुवमेंट मध्ये जे ऑर्गनायझेशन आहे त्यांची पण काम आहे. गव्हर्नमेंटची तर जबाबदारी आहेच आहे की त्यांनी यांच्या अपलिफ्टमेंटसाठी की ऍटलीस्ट नेक्स्ट जनरेशन मध्ये येणारे जे लोक आहेत त्यांच्यावर काम करणं. इन जनरल जो समाज आहे जो नेहमी क्रिटिकली अनालिसिस त्यांच्याकडे बघत राहतो की हे काय घाणीत काम करणारे लोक आहे, हे तर काही शिकलेलेच लोक नाहीये, हे तर काही यांना कळत नाही. दे आर व्हेरी विजडम आणि शिक्षण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भले माझ्याकडे जर शिक्षण नसेल पण माझ्याकडे विजडम आहे आणि मी असे सफाई कर्मचारी, मी भले खूप शिकलेली आहे, मी PhD आहे, मी 4 देशांमधून फिरून आलेली आहे, पण जेव्हा मी त्यांच्या बरोबर आयडिओलॉजिकली किंवा त्यांच्या बरोबर समाज काय असला पाहिजे किंवा समाज कसा असला पाहिजे याच्यावर मी जे चर्चा करते, चांगल्या नेत्यांना त्या मागे पाडतील असे त्यांचे विचार आहेत. पण तुम्ही कधी त्यांना स्कोपच देत नाही बोलायला. तो जो आहे 5वी मध्ये फेल झालेला व्यक्ती, सफाई कर्मचारी व्यक्ती, त्याच्या घरामध्ये मी चर्चा करत होती आणि तो जो व्यक्ती आहे तो स्टॅच्यू वगैरे बनवतो, मूर्त्या वगैरे बनवतो. त्या व्यक्तीकडे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधले स्टुडंट येतात, फक्त डोळ्याचा स्पेशलाइज्ड व्यक्ती आहे, तो स्किलवाला माणूस आहे तो. आणि त्याला कोणी शिकवलं का? कोणत्या कॉलेजमध्ये गेले का? जे स्कूल ऑफ आर्ट्स वाले प्रोफेशनल कॉलेजवाले मुलं त्याच्याकडे येतात आणि शिकतात. हे जे आहे त्यांच्यामध्ये खूप हुनर आहे. त्या व्यक्तीबरोबर जेव्हा मी बोलली तेव्हा तो मला म्हणे की मॅडम ये जो समाज है ये ऐसा समाज है. मी माझ्या पेपरमध्ये पण त्याचं जे कोट लिहिलेलं आहे आणि ते मला एवढं लागलं की ये जो समाज है ये हमें इतना ही देगा कि आप जिंदा रहे. ये समाज, ये जो लोग हैं आपको मरने भी नहीं देंगे क्योंकि उनको आप चाहिए. वो उतना ही देंगे आपको जितना आपको जिंदा रख सकते हैं. आणि हे दिस इज अ फॅक्ट. हे अनालिसिस आहे. हे अनालिसिस कोणी त्यांनी काय इन्स्टिट्यूट मधून शिकून नाही आलेलं आहे. हे जे अनालिसिस आहे हे त्याच्या एक्सपिरियन्स मधून आलेले आहे. तर त्यामुळे तुम्ही त्यांना काही इलिटरेट म्हणू नका. हा, शिकले नसतील ते, शाळेत गेले नसतील ते, पण त्यांना वास्तव्य एवढं भयानक त्यांनी बघितलेलं आहे, रियालिटी एवढी त्यांनी हुबेहूब केलेली आहे. मी त्याचं कोटिंग माझ्या पेपरमध्ये लिहिले अँड दॅट इज व्हॉट द फॅक्ट इज. म्हणजे तुम्हाला विजडम ऍक्सेप्ट करण्याची गरज आहे. ह्या लोकांमध्ये हुनर आहे, ह्या लोकांमध्ये एवढे स्किलफुल लोक आहेत, एवढे ब्रिलियंट लोक आहेत, पण तुम्ही त्यांना माणूस म्हणून कधी बघितलंच नाहीये. इलिटरेट आहे ते, काय काम न करणारे लोक आहेत, ते काय दारू पिणारे लोक आहेत, नेहमी दारू पिऊन पडलेला. अरे बाबा, का पडतो? त्याचा कधी विचार केला? त्याच्या पाठीमागची काय त्याची पार्श्वभूमी आहे त्याचा विचार केला? जेव्हा मी त्या एका व्यक्तीशी बोलत होते तर त्याचे हातपाय कापत होते. त्याचा मुलगा बोलला, मॅडम ते दारूचे एवढे अधीन झालेले आहेत, त्यांना डॉक्टर म्हणे यांना पाजावीच लागेल.
कारण की त्याच्याशिवाय तो माणूस जगूच नाही शकत. अँड दिस इज व्हॉट द रियालिटी. हे काही नाही त्यांनी स्वतःहून सुरू नव्हतं केलं, हे समाजाने लादलेलं होतं. तर ह्या ज्या गोष्टी हे तुम्ही कधी म्हणजे तुमच्या समोरच्या चित्राच्या पलीकडे पण काहीतरी वास्तव्य आहे हे कधी तुमच्या लक्षात येणार. आणि हे आमचं काम असतं, हे रिसर्चरचं हे ऍक्टिव्हिस्टचं काम असतं. हे समाज परिवर्तन जे करतात, जेव्हा जर आपण ज्योतिराव फुल्यांचं उदाहरण घेतलं, मी त्या व्यक्तींना खूप मानते. ज्योतिराव फुल्यांचं उदाहरण जर घेतलं 19व्या शतकामध्ये, त्या व्यक्तीने चाइल्ड म्हणजे आई म्हणजे लग्न होण्याच्या ज्या आधी ज्या बायका गर्भवती व्हायच्या त्यांनाही ऍक्सेप्टन्स दिला. आता पण तुम्ही जर एखादी जर मुलगी बिना लग्नाची गरोदर झाली किंवा माता झाली तर तुम्ही तिला मारून टाकाल. पण त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये ज्योतिराव फुल्यांनी त्यांना ऍक्सेप्ट केलं, त्यांना घर दिलं, चाइल्ड मॅरेजेस बंद केले, एज्युकेशन. का? त्यांना माहित नव्हतं की का बरं हे होत आहे. त्यांनी ब्लेम गेम नव्हता करू शकला की ही काय मुलगी, ही काय लांछनवाली, लग्नाच्या आधी तिने हे मूल झालं तिला हे ते. तर ही जी सत्य परिस्थिती त्यांनी ऍक्सेप्ट केली आणि त्याच्यावरही मात करून त्यांनी दाखवलं की ह्या समाजाला कशा पद्धतीने तुम्ही चेंज करता येईल. आणि म्हणून हे रिव्हॉल्युशन घडलं त्यांच्या काळामध्ये. आणि म्हणून आपल्या काळामध्ये रिव्हॉल्युशन होत नाहीये, कारण की तुमच्यामध्ये ब्लेम गेम, तुमच्यामध्ये क्रिटिसिझम, त्यांच्यामध्ये त्यांना ऍक्सेप्ट करण्याची तुमच्या कोणत्याही ऑर्गनायझेशनची कुवत नाहीये. आणि म्हणून हे गोष्टी घडत आहेत. जय जय. मॅडम, तुमची ही तळमळ खरोखर फार महत्वाची आहे आमच्यासाठी. कारण तुम्ही ते याची देही याची डोळा म्हणतोय आपण. प्रत्यक्ष संशोधन करताना हे तर तुमच्या समोर आलंच. घरची परिस्थिती, बाहेरचं वातावरण, समाजाची वास्तविकता ही तुम्ही खऱ्या अर्थाने बघितलेली आहे आणि ते प्रत्यक्ष बघितले. त्यांच्यामध्ये जाऊन कबीराच्या शब्दामध्ये जिस तन लागे वही तन जाणे, बिजा क्या जाने गवारा रे, तुम्ही ते प्रत्यक्ष बघितलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभवलं आहे. तुमचा हा शोध प्रबंध केवळ शोध प्रबंध नाही आहे, एक दिशादर्शक आहे. बाकी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक तत्व म्हणून मार्गदर्शन आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, मात्र तुम्हाला प्रेक्षक बघतायत, प्रेक्षक तुम्हाला प्रतिक्रिया देत आहेत, तर त्यांच्यासाठी काय संदेश आहे शेवटचा? ओके, त्यांच्यासाठी एकच संदेश आहे, जेवढा जमेल तुम्ही कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये आहात, भले तुमची एज्युकेशन कमी आहे, तुमच्यामध्ये कमी लेवलवर जॉब आहे, हायर एज्युकेशन आहे, हायर पोस्टला आहे, तुमची जी काही कॅपॅसिटी आहे प्रोफेशनली, सोशली, एज्युकेशनली, फायनान्शियली, ती थोडीफार समाजासाठी आणि ह्या ज्या लोकांसाठी आहे. कारण की जर तुम्ही म्हणताय की माझा समाज बदलला पाहिजे, माझा समाज म्हणजे काय, त्याची डेफिनेशन तुम्ही तयार करा. माझा म्हणजे कोण, कोणाला तुम्ही माझा म्हणत आहात, त्या डेफिनेशन मध्ये कोण कोण लागू होत आहे, कोण कोण बसत आहे, ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला थोडंफार काम करण्याची गरज आहे. पे बॅक टू द सोसायटी ह्या करण्याची गरज आहे. गव्हर्नमेंटला तर आहेच आहे, कारण की जर गव्हर्नमेंट म्हणत असेल की यांना डेव्हलप कंट्रीज, जसं मी बाहेरच्या देशांमध्ये जाते, 3-4 कंट्रीज मध्ये मी जाऊन आली, US मध्ये 3 वेळा जाऊन आले, असे बाकीच्या सारख्या वाया करत राहते. जेव्हा मी बाहेरच्या कंट्रीज मध्ये जाते तेव्हा मला नेहमी असं वाटतं की मी कधी बोलेल की आय कम फ्रॉम अवर डेव्हलप कंट्री. मला नेहमी का बोलावं लागतं की मी अंडर डेव्हलप कंट्रीज किंवा डेव्हलपिंग कंट्रीज मधून येत आहे. तो हे जे आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे आहे की बाबा त्याच्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटला जर वाटत असेल की तुम्हाला डेव्हलप कंट्री बनायची असेल तर सर्वच लोकांना, सर्वसामान्य आणि जे सर्व तळागाळातल्या लोकांना त्यांच्यावर काम करण्याची किंवा त्यांना पुढे आणण्याची गरज आहे. ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहे त्यांनी पण काम करण्याची गरज आहे. आणि जो सर्वसामान्य, जो उच्चभ्रू समाज, तो स्वतःला उच्चभ्रू म्हणत आहात तुम्ही, ह्या ज्या मेंटॅलिटी मध्ये आहे की मी अप्पर कास्ट आणि मी ह्याच्यातून कधी बाहेर निघालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जो तुम्हाला सामाजिक परिवर्तन खरंच करण्याची गरज आहे, तर ह्या लोकांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच मॅडम, या ठिकाणी या विषयाच्या संदर्भात तुम्ही सखोल अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. MNTच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. मित्र हो, बाबासाहेबांनी सांगितलंय की सर्व समस्येचं कारण काय आहे, तर ती जाती व्यवस्था आहे, ब्राह्मणवाद आहे. आणि जोपर्यंत जातीवाद आहे तोपर्यंत ह्या समस्या कायम राहतील. जातीवाद हा संपुष्टात कसा येईल, ती जबाबदारी आहे शिक्षित सवरलेल्या लोकांची. जो कर्मचारी वर्ग आहे
ज्यांच्याकडे वेळ आहे, बुद्धी आहे, पैसा आहे, त्यांना त्यांची एक जबाबदारी आहे की या समूहांमध्ये जाऊन त्यांच्या काय समस्या आहेत, समाजाचं विश्लेषण करता आलं पाहिजे आणि त्या समस्येवर केवळ विश्लेषण करून चालत नाही, तर त्याच्यावर उपाय सुद्धा शोधले पाहिजेत. त्या मुलांच्या खानपानाची काय व्यवस्था आहे, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था काय आहे, त्यांची धारणा कशावर जास्तीत जास्त आहे. जर त्यांची धार्मिक धारणा असेल, जर त्याची शैक्षणिक समस्या असेल, तर क्रमाक्रमाने त्या समस्या जर आपण सोडवल्या तर निश्चितच या लोकांमध्येही वैचारिक परिवर्तन येईल, त्यांच्या समस्या सुटतील आणि जेव्हा ह्या समस्या सुटतील तर वैचारिक परिवर्तन येईल आणि वैचारिक परिवर्तन आलं तर निश्चितच जो व्यवसाय त्यांच्यासाठी तो बांधून ठेवलेला आहे, ज्याच्यासाठी तो आपलं सर्वस्व देतोय, तो त्यातून बाहेर येईल, माणूस म्हणून जगेल. ती जबाबदारी विशेषतः त्याला माणसात आणण्याची जबाबदारी आपली आहे. मॅडमने खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे की त्याला समज नाही असं नाही आहे, त्याच्यामध्ये एक समाजाला समजून घेण्याची ताकद आहे. शिक्षण नसेल परंतु त्याला समजलंय की सत्य काय असत्य काय. आम्हाला केवळ जेवण याच्यासाठी दिलं जातं की तो जिवंत राहावा, जिवंत ना मेल्यात ना जगण्यात त्याची अवस्था आज आणून ठेवलेली आहे. आणि देशामध्ये ही संख्या खूप आहे, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आहे. किती कोणी ना काही म्हटलं की आमच्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये नाही आहे, पण आहे, कारण त्यांना अशी लोक पाहिजे. मित्र हो, ठेका फक्त आपणच घेतलेला नाही का, म्हणून आपण ती सेवा करावी. सेवेचे वेगवेगळे माध्यम आहेत, सेवा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाऊ शकते. तर या समाजाला यातून बाहेर काढायचं असेल तर जबाबदारी आमची आहे. आणि जी सामाजिक संघटना वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात त्यांनीही या ठिकाणी अशा पद्धतीने विचार करावा जाती व्यवस्था तोडण्यासाठी. आणि जाती व्यवस्था तोडून एक समाज निर्माण झाला तर निश्चितच त्याला तो मान सन्मान मिळेल आणि त्याचं उत्थान होईल. मॅडम या ठिकाणी आलात, MNTच्या वतीने आपले आभार व्यक्त करतोय आणि धन्यवाद देतोय की आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलाय. धन्यवाद.